नमस्कार मंडळी, क्रिशवी ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नसा कमकुवत होणं शरीराच्या कोणत्याही भागामध्ये हे होऊ शकतं. ही समस्या डोक्यातील मेंदूच्या अत्यंत पातळ, नाजूक आणि संवेदनशील नसांपासून ते कमरेखालील मणक्याभोवतीच्या नसांपर्यंतच्या भागांमध्ये उद्भवू शकते. हातापायांच्या मोठ्या मुख्य नसांमध्ये सुद्धा हे जाणवू शकतं. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील 3 दोषांपैकी एक असलेला वातदोषाचं संतुलन बिघडतं आणि तो हळूहळू वाढतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम हाडे, सांधे आणि मज्जासंस्थेवरती होतो. जेव्हा वात दोष प्रमाणामध्ये जास्त वाढतो, तेव्हा हाडे आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज आणि ताठरपणा येतो. या स्थितीमुळे पुढे जाऊन जुनाट संधिवात किंवा हाडांच्या रचनेमध्ये बदल यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही लोकांमध्ये तर हाडांची नैसर्गिक रचनासुद्धा हळूहळू बिघडते. जेव्हा पायांच्या स्नायू आणि हाडांचं संतुलन बिघडतं, तेव्हा नसांवर अनावश्यक दाब वाढतो. हा दाब हळूहळू रक्ताभिसरणामध्ये अडथळा निर्माण करतो. जेव्हा रक्तप्रवाह कमी होतो किंवा थांबतो, तेव्हा या भागातील नसा देखील हळूहळू कमकुवत होतात आणि या नसा कमकुवत झाल्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना, मुंग्या येणं आणि जडपणा यांसारख्या समस्या दिसू लागतात. नसांच्या कमकुवतपणाचे परिणाम केवळ शारीरिकच नाहीत, त्याचा मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. व्यक्तीला सतत थकवा जाणवतो, मन अस्वस्थ राहतं, झोप विस्कळीत होते आणि चिंता किंवा नैराश्यासारखी स्थिती निर्माण होते. नसांचं आरोग्य थेट आपल्या मनाशी आणि मानसिक संतुलनाशी जोडलेलं असल्यामुळे जर शरीरातील वायूचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त वाढलं तर त्याचा हृदयाच्या कार्यावर सुद्धा परिणाम होतो. यामुळे हृदयाच्या नाजूक रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो आणि हृदयरोग आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांचा धोका हळूहळू वाढू शकतो. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची पातळी बिघडल्यास मधुमेहासारखे दीर्घकालीन आजारही शरीराला जडू शकतात. मायग्रेन म्हणजे डोक्याच्या एका बाजूला होणारी सततची तीव्र वेदना, मानेच्या नसांमधील ताठरपणा, चक्कर येणं किंवा वारंवार चक्कर येणं यांसारख्या समस्या देखील नसांच्या कमकुवतपणामुळे हळूहळू वाढतात. म्हणून जर योग्यरित्या समजून घेतलं तर नसांचा कमकुवतपणा ही एक किरकोळ समस्या नाही, ती अनेक गंभीर आजारांची सुरुवात असू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचं एकत्रित परिणाम शरीराला हळूहळू इतके कमजोर करतात की साधी कामं करणं सुद्धा कठीण होऊन बसतं. त्यामुळे नसांशी संबंधित कोणत्याही समस्या टाळण्यासाठी आणि अकाली कमजोरी किंवा वृद्धत्व टाळण्यासाठी आपल्या नसा वेळेवर मजबूत, लवचिक आणि निरोगी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांना अनेकदा प्रश्न पडतो, नसांची कमजोरी म्हणजे नक्की काय? त्याची कारणे काय आहे? त्याची लक्षणे कशी ओळखता येतात? आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत? काही लोकांना हे देखील जाणून घ्यायचं असतं की जर एखादी नस दबली, मुंग्या आल्या किंवा हलकी वेदना होऊ लागली तर काय करावं आणि काय टाळावं? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती देणार आहे. हा व्हिडिओ 2 सोपे, घरगुती आणि पूर्णपणे आयुर्वेदिक उपाय स्पष्ट करेल, जे फक्त 15 दिवस नियमितपणे वापरल्यास नसांशी संबंधित समस्यांपासून लक्षणीय आराम देतील आणि तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसून येतील. म्हणून हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात स्पष्ट केलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाटसुद्धा पाहत असते. तर अधिक वेळ न घालवता महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीने भरलेला हा व्हिडिओ मी सुरू करते. आपल्या शरीराच्या सर्व भागांनी त्यांच्या योग्य, नियमित आणि सक्रिय स्थितीमध्ये राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा शरीरातील सर्व अवयव सुसंवादाने कार्य करतात तेव्हा शरीर ऊर्जावान, मजबूत आणि निरोगी राहतं. तथापि शरीराचा एखादा भाग काम करणं थांबवतात किंवा कमकुवत होताच त्याचे परिणाम इतर अवयवांवर जाणवतात. विशेषतः नसांचा कमकुवतपणाचा परिणाम डोक्यापासून पायांपर्यंत संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह राखण्यात नसा महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि जेव्हा या नसा कमकुवत होतात तेव्हा रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन पुरवठा या दोन्हींचा समतोल बिघडतो. यामुळे अनेक गंभीर आणि वाढत जाणारे आजार उद्भवतात. जर रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह योग्य नसेल तर त्याचा थेट परिणाम हृदय, मेंदू, फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि आतडे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवरती होतो. या नसा शरीराच्या प्रत्येक भागाला पोषण आणि ऊर्जा पोहोचवण्यासाठी जबाबदार असतात. जर या नसा कमकुवत झाल्या तर संपूर्ण शरीराची प्रणाली हळूहळू बिघडू लागते. जर ही स्थिती दीर्घकाळ टिकून राहिली तर ती शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. जेव्हा नसा कमकुवत होतात तेव्हा त्या वेदना निर्माण करू शकतात, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नसांची वेदना, नर्व पेन म्हटलं जातं. ही वेदना बहुतेकदा हात आणि पायांमध्ये जाणवते.
या व्यतिरिक्त नसांमध्ये मुंग्या येणं, हातपाय सुन्न होणं, चक्कर येणं, अंधुक दिसणं, अचानक घाम येणं, रक्तदाब, उच्च रक्तदाब, गॅस, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्या देखील हळूहळू वाढतात. जेव्हा शरीरातील नसांची कमजोरी वाढते तेव्हा त्याचा परिणाम केवळ हात आणि पायांपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर सुद्धा होतो. स्मरणशक्ती हळूहळू कमकुवत होते, विचार करण्याची, समजून घेण्याची आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि व्यक्तीला कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. या व्यतिरिक्त अपुरी झोप, सततचा थकवा आणि मानसिक असंतुलन यांसारख्या समस्या देखील उद्भवतात. कधीकधी हात किंवा पाय अचानक सुन्न होतात आणि त्यांची ताकद कमी होते. काही लोकांना गुडघ्यांच्या आसपास कटकटण्याचा आवाज येतो. ही स्थिती अनेकदा शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असते. जर ही कमतरता दीर्घकाळ टिकून राहिली तर सांध्यांच्या हाडांमध्ये हळूहळू घर्षण निर्माण होऊ लागतं, ज्यामुळे हालचालींवर परिणाम होतो. चालताना त्रास होणं, धाप लागणं, पायऱ्या चढताना पायामध्ये जडपणा जाणवणं किंवा सौम्यते तीव्र वेदना होणं ही सर्व लक्षणे दर्शवतात की नसा पूर्वीसारख्या मजबूत आणि सक्रिय राहिलेल्या नाहीत. हा खरं तर शरीराकडून मिळणारा एक इशारा आहे, जो सूचित करतो की तुम्ही तुमच्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींकडे त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे. अशा समस्या टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संतुलित दैनंदिन दिनचर्या राखणं. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, प्रथिने, लोह आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणामध्ये समावेश असलेला आहार घ्या. वेळेवर झोपणं आणि उठणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण झोपेचा थेट संबंध आपल्या मज्जासंस्थेशी असतो. दररोज सकाळी काही वेळ योगाभ्यास आणि प्राणायाम केल्याने नसांची ताकद टिकून राहण्यास आणि संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण संतुलित राखण्यास मदत होते. शरीराच्या कोणत्याही भागातील नस दबली असल्यास किंवा दुखत असल्यास त्या भागाला वारंवार स्पर्श करणं, पिळणं किंवा जोरात मालिश करणं टाळा, कारण यामुळे सूज वाढू शकते. अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम उपाय म्हणजे अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्यांच्यानुसार हलक्या बर्फाचा शेक किंवा गरम पाण्याचा कॉम्प्रेस लावणं. यामुळे वेदना आणि सूज या दोन्हींपासून आराम मिळतो आणि नसांवरील अतिरिक्त दाब हळूहळू कमी होतो. या व्यतिरिक्त शरीर लवचिक आणि सक्रिय ठेवण्यासाठी ताडासन, भुजंगासन आणि पवनमुक्तासन यासारख्या साध्या योगासनांचा दररोज सराव करणं हे फायदेशीर मानलं जातं. अनुलोम विलोम आणि भ्रामरी यांसारख्या प्राणायाम व्यायामांमुळे नसा देखील मजबूत होतात. दररोज सकाळी किमान 10 ते 15 मिनिटे चालल्यानंतर थोडा प्राणायाम केल्याने शरीराच्या सर्व भागांना होणारा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि नसांची कमजोरी हळूहळू कमी होते. आता आपण एका अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपायाबद्दल बोलूया, जो तुम्ही घरी सहज तयार करू शकता. प्रथम एक स्वच्छ खोल भांडं घ्या आणि त्यात 1 ग्लास ताजं गाळलेलं पाणी घाला. नंतर त्यात 1 चमचा अख्खे धणे घाला. पुढे 2 लहान वेलची हलक्या हाताने ठेचून पाण्यामध्ये टाका. त्यानंतर औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या 2 लवंगा घाला. आता हे संपूर्ण मिश्रण मंद आचेवरती सुमारे 8 ते 10 मिनिटे उकळवा, जेणेकरून सर्व औषधी घटक पूर्णपणे विरघळतील. जेव्हा पाणी अर्ध आटून जाईल तेव्हा गॅस बंद करा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. पाणी कोमट झाल्यावर त्यात नैसर्गिक डिंकाचा 1 छोटासा तुकडा टाका. चांगलं मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी त्याचं सेवन करा. ही वरवर साधी दिसणारी वनस्पती रक्तवाहिन्या मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ती शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यासही मदत करते. जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या असतील, त्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबला असेल किंवा त्यांना रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा म्हणजे ब्लॉकेजेस येण्यासारखी समस्या जाणवत असतील, तर हा आयुर्वेदिक काढा खूप फायदेशीर मानला जातो. ही कृती केवळ मज्जातंतूच्या अशक्तपणावरच मदत करत नाही, तर रक्तातील साखर, थायरॉईड आणि इतर हार्मोनल समस्यांपासून सुद्धा आराम देते. याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी याचं सेवन कमीत कमी 1 महिना किंवा 30 दिवस न थांबता सतत केलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह नसेल तर ते या काढ्यामध्ये अर्धा चमचा शुद्ध नैसर्गिक मध देखील घालू शकता. यामुळे त्याची परिणामकारकता लक्षणीयरित्या वाढते आणि रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यांना वारंवार हातपायांना बधिरता येते, सतत मुंग्या येतात किंवा जडपणा जाणवतो, त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय वरदान मानला जातो. हा काढा प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर त्यांना शरीरामध्ये जास्त उष्णता किंवा गरमी जाणवली तर त्यात 1 चमचा बडीशेपची पूड घाला. यामुळे त्याचा प्रभाव संतुलित होतो आणि छातीमध्ये जळजळ, गॅस किंवा आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या टाळता येतात.
आता आणखी एक जुना प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, जो मज्जातंतूची ताकद वाढवण्यासाठी उत्कृष्ट परिणाम देतो. तो तयार करण्यासाठी एक स्वच्छ भांडं किंवा पातेलं घ्या आणि त्यात 1 ग्लास स्वच्छ पाणी घाला. पाणी मध्यम आचेवरती गरम करा. पाणी कोमट झाल्यावरती ते गाळून घ्या. सुमारे 2 इंच लांबीचा दालचिनीचा 1 तुकडा घाला. तुमच्याकडे दालचिनी पावडर असल्यास तुम्ही अर्धा ग्रॅम किंवा 1/4 चमचा घालू शकता. पुढे 1 मोठी वेलची घ्या आणि खलबत्त्यामध्ये हलकेच कुटून तिचे लहान तुकडे करा. हे पाण्यामध्ये घाला. नंतर 2 लवंगा घाला, ज्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. हे मिश्रण अगदी मंद आचेवरती कमीत कमी 8 ते 10 मिनिटे हळुवारपणे उकळू द्या. यामुळे घटकांचे नैसर्गिक औषधी गुणधर्म पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात, ज्यामुळे पेयाचे एका प्रभावी हर्बल काढ्यामध्ये रूपांतर होतं. जेव्हा उकळतं पाणी अंदाजे अर्ध किंवा अर्धा ग्लास होईल तेव्हा गॅस बंद करा. मिश्रणावर झाकण ठेवा आणि ते कोमट व सहज पिण्यायोग्य होईपर्यंत थोडा वेळ थंड होऊ द्या. पेय कोमट झाल्यावर अर्धा चमचा 1 वर्ष जुना काळा गूळ घाला आणि तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगलं ढवळा. ताजा गूळ कधीही घालू नये हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. नेहमी किमान 1 वर्ष जुना गूळ वापरावा, कारण जुन्या गुळामध्ये अधिक प्रभावी औषधी गुणधर्म असतात. तो केवळ शरीराला ऊर्जाच देत नाही, तर रक्त शुद्ध करतो आणि रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या मजबूत करण्यासही मदत करतो. हा विशेष आयुर्वेदिक काढा दररोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करावा. नियमित सेवनाने रक्ताभिसरण इतकं सुधारतं की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण आणि चरबी तसेच संपूर्ण शरीरातील बंद झालेल्या रक्तवाहिन्या हळूहळू दूर होतात. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि अडथळे कमी करण्यासही मदत करते. त्यानंतर रक्त कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण शरीरामध्ये मुक्तपणे वाहतं. या विशेष काढ्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतो, ज्यामुळे हाडे मजबूत आणि लवचिक राहण्यासही मदत होते. नियमित सेवनाने सांधेदुखी, स्नायूंचा ताण, पायांमधील ताठरपणा आणि बरगड्या किंवा कमरेतील ताठरपणा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतात. याशिवाय हा घरगुती उपाय मज्जातंतूंच्या कमजोरीशी संबंधित इतर अनेक समस्या जसे की वारंवार येणारा थकवा, शरीरामध्ये सतत जडपणा जाणवणं, झोपेचा अभाव, मानसिक अस्वस्थता आणि हातपायांना येणारी बधिरता किंवा मुंग्या येणं लक्षणीयरित्या कमी करतो. शिवाय जर एखाद्या व्यक्तीला वारंवार सर्दी, कफ, श्वास घेण्यास त्रास किंवा मग कमी प्रतिकारशक्तीचा त्रास होत असेल तर हा देशी औषधी वनस्पतींचा काढा अशा व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आता आपण चांगल्या मज्जासंस्थेचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या आहारासंबंधीच्या खबरदारीबद्दल चर्चा करूया. आज आपले अन्न इतके प्रक्रिया केलेले आणि झटपट बनलं आहे की त्यात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता आहे. याचा थेट परिणाम आपल्या शरीराची ताकद, ऊर्जा आणि एकूण आरोग्यावर होतो. म्हणून आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये अशा नैसर्गिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे, ज्यात आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक तत्वे पुरेशा प्रमाणामध्ये असतील. या प्रयत्नात बिया खूप मदत करू शकतात. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जवसाच्या बिया शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतात. तथापि हे लक्षात ठेवा की त्यांचा उष्णता वाढवणारा प्रभाव असतो. त्यामुळे त्यांचं थेट सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यांचा योग्य वापर करण्यासाठी 1 चमचा जवसाच्या बिया एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे या बियांची उष्णता कमी होते आणि शरीराला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सर्व फायदे मिळतात. त्याचप्रमाणे सब्जा बिया, ज्यांना आपण चिया सीड्स म्हणतो, ही आणखी एक अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी बिया आहे. या बिया स्वभावाने थंड असतात आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी, नसा मजबूत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं. ही सर्व पोषक तत्वांची कमतरता असेल तर नसा कमकुवत होतात, ज्यामुळे मुंग्या येणं, थकवा आणि वेदना यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड, अंजीर यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतील याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या बियांचं सेवन करणं देखील महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त तळलेले पदार्थ, तेलकट आणि मसालेदार पदार्थ, जंक फूड आणि फास्ट फूड टाळणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे पदार्थ हळूहळू नसा कमकुवत करतात. ते रक्त घट्ट करतात आणि रक्ताभिसरणामध्ये अडथळा निर्माण करतात. तर मंडळी, हे होते आयुर्वेदावर आधारित 2 अतिशय सोपे, कमी खर्चाचे आणि पूर्णपणे प्रभावी घरगुती उपाय, जे शरीरातील नसा आतून मजबूत करण्यास मदत करतात.
जर तुम्ही हे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नियमितपणे अंमलात आणले तर तुम्ही नसांची कमजोरी, वेदना आणि त्या संबंधित अनेक समस्यांपासून स्वतःला मोठ्या प्रमाणामध्ये वाचवू शकता. परंतु जर एखाद्या व्यक्तीची ही समस्या खूप जुनी झाली असेल किंवा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पुन्हा जर त्या व्यक्तीला ही समस्या उद्भवत असेल, जर वेदना असह्य पातळीवर पोहोचल्या असतील, तर स्वतःच औषधोपचार करण्याऐवजी तुम्ही ताबडतोब एका अनुभवी आयुर्वेदिक चिकित्सकाचा किंवा पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून योग्य वेळी आणि योग्य दिशेने उपचार सुरू करता येतील आणि शरीर पुन्हा निरोगी, सशक्त आणि सक्रिय बनवता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.